शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना चिकित्सा करण्याचा पूर्ण अधिकार आहे। फक्त पवार साहेबांना एवढीच विनंती करायची आहे की वारीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये गेल्या काही दिवसांपासून अर्बन नक्षल्यांची घुसखोरी वाढली होती। पवार साहेबांनी त्याबद्दल देखील एकदा आपल्या टीमला सांगून रिसर्च केला पाहिजे आणि या अर्बन नक्षल्यांना वारकरी चळवळीतनं कसं बाहेर काढायचं याबद्दल देखील आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। वारकरी संप्रदाय हा प्रबोधन करणारा संप्रदाय आहे। वर्षानुवर्ष ज्ञानोबा, तुकोबा, संत निरोबा यांनी हा संप्रदाय वाढला। देव आणि धर्म देशासाठी काम करणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे। भक्ती चळवळ वाढवणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे आणि हिंदू धर्माची, भागवत धर्माची पताका, झेंडा उंचवणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे। याच्यामध्ये लोकांचं प्रबोधन करणं याला जास्त महत्त्व असतं। पवार साहेब, मोठ्या प्रमाणात अर्बन नक्षली चळवळीचे काही लोक या संप्रदायामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतायत। मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण या अर्बन नक्षल्यांच्या विरोधात भूमिका घेणार आहात का आणि किती अर्बन नक्षल या चळवळीमध्ये घुसलेत याबद्दलची एकदा माहिती, आकडेवारी एखाद्या प्रकाशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर ठेवा, एवढीच मला पवार साहेबांना विनंती करायची। धर्मांध शक्ती वारकरी संप्रदायामध्ये नाही। जे औरंगजेबाचे आणि अफजल खानाचे वंशावळ आहेत ते धर्मांध शक्ती आहेत। त्या धर्मांध शक्तीकडे बघा। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लव जिहाद, वोट जिहाद, लँड जिहाद करण्याचा प्रयत्न धर्मांध शक्तीच्या माध्यमातून केला जातो, परंतु दुर्दैवाने शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते असून देखील त्याबद्दल बोलत नाहीत। वारकरी संप्रदायामध्ये कुठेही धर्मांधता नाही। वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलाची भक्ती, पांडुरंगाची भक्ती केली जाते आणि भागवत धर्माचा झेंडा उंचवला पाहिजे यासाठी प्रबोधन केलं जातं, त्याला धर्मांधता म्हणत नाहीत। विठ्ठलाची भक्ती करणं, भागवत धर्माची पताका उंचवणं याला धर्मांधता म्हणत नाहीत, तर लव जिहाद, लँड जिहाद करणं याला धर्मांधता म्हणतात। पवार साहेबांनी एकदा त्याकडे लक्ष द्यावं। विजय वडेट्टीवारांना प्रत्येक ठिकाणी अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करणं एवढंच दिसतं, कारण काँग्रेसची मदार ही काही विशिष्ट धर्माच्या मतांवर अवलंबून आहे। त्यांना वाटतं की राहुल गांधी औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे आपण औरंगजेबाच्या दाढ्या कुरवळण्याचं काम, अफजल खानाच्या दाढ्या कुरवळण्याचं काम करावं। त्याच दृष्टीतून विजय वडेट्टीवारांचं हे वक्तव्य आलंय। खरात कुठल्या धर्माचा आहे हे महत्वाचं नाहीये। खरातनं जी कृत्य केली त्या कृत्याबद्दल शिक्षा करण्याचं काम कुणी केलं? काँग्रेसचं सरकार असतं तर अशा खरातच्या विरोधात कारवाई करण्याची हिम्मत देखील विजय वडेट्टीवार तुमची झाली नसती। भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे म्हणून ही कारवाई झाली, देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत म्हणून ही कारवाई झाली। तुमचं सरकार असतं, महाविकास आघाडीचं सरकार असतं, काँग्रेसचं सरकार असतं तर तुम्ही अशा विरोधात कारवाई केली नसती। तुम्ही सातत्यानं हिरव्यांचं लांगुल चालन करण्याचं काम करताय, हे महाराष्ट्र बघतोय। सुप्रियाताई, राहुरीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी प्रयत्न केले। स्वतः प्राजक्त तनपुरे यांना भेटले, त्यांना विनंती केली, त्याच्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, भारतीय जनता पार्टीला साथ दिली। आमचा प्रयत्न होता की राहुरी बिनविरोध व्हावी, परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकारण करण्यासाठी आपण राहुरी सारख्या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। राहुरीमध्ये जनता भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण पाठीशी आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झाल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं सरकार असताना कुठेही महिला आणि पुरुष असा मतभेद केला जात नाही। आता आपण बघा,
याआधी देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आलं तेव्हा वेगवेगळ्या पदावर, प्रमुख पदावर महिला अधिकारी कार्यरत होत्या. वेगवेगळ्या ठिकाणी महिला अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली. आता देखील मुंबई महापालिका असेल, राज्य सरकारच्या वेगवेगळी पदं असेल, या सगळ्या ठिकाणी महिला अधिकाऱ्यांना सन्मानाचं आणि प्राधान्याचं स्थान देण्याचं काम केलंय. भारतीय जनता पार्टीने केंद्रामध्ये महिला नारी शक्ती वंदन अभियान सुरू केले, ज्याच्यामधून 2029ला महिलांना 33% आरक्षण देण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केलं जातं. हे भारतीय जनता पार्टीमुळे शक्य आहे. मला मनीषाताईंना विनंती करायची की एखादा व्यक्ती बोलला असेल तर निश्चितपणे तपास करून त्याबद्दल कारवाई केली जाईल. त्याबद्दल देवेंद्रजी निश्चितपणे लक्ष घालतील. परंतु महिलांबद्दल मतभेद करणं किंवा महिलांचा द्वेष करणं हे भारतीय जनता पार्टी किंवा महायुती सरकारचं कधीही धोरण नव्हतं. उलट महिलांना सन्मानानं स्थान देण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीसांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% महिला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे नारी शक्तीला वंदन करणं हेच आमचं धोरण आहे. संपूर्ण महापालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शकता असावी. मुंबईकरांचे पहारेकरी आणि मुंबईकरांना उत्तरदायित्व म्हणून आम्ही महापालिकेमध्ये बसलेलो आहोत. त्यामुळे ज्या पद्धतीनं नालेसफाई होते त्या नालेसफाईवर नजर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. राज्य सरकारच्या वतीनं याआधीच AI बद्दलचं धोरण आणलंय. आता देखील जिथे कुठे शक्य आहे त्या सर्व ठिकाणी AIचा वापर करून घोटाळे कमी करायचे हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा आहे. ज्या ज्या ठिकाणी जी टेक्नॉलॉजी वापरणं शक्य आहे अशा सर्व टेक्नॉलॉजीचा वापर मुंबई महापालिका असेल, राज्य सरकार असेल यांच्या मार्फत केला जातोय. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे बघावं लागेल. काही लोकांच्या म्हणण्यानुसार तो जुना व्हिडिओ आहे का आताचा व्हिडिओ आहे हा चौकशीचा विषय आहे. परंतु अशा प्रकारे जर का कोणी घोटाळा करत असेल तर त्याबद्दल निश्चितपणे पालिकेच्या वतीनं कारवाई केली जाईल. खराब प्रकरणामध्ये राज्य सरकार कारवाई करतंय. 100 कोटीपेक्षा जास्त व्यवहार असल्यामुळं तिथे ईडी देखील आलेला आहे. अनेकांची फसवणूक करण्याचं काम भोंदू बाबा अशोक खरातच्या मार्फत केलं गेलंय आणि या प्रकरणात अनेक तक्रारी देखील आलेल्या आहेत. त्यामुळं या ज्यांना कोणाची फसवणूक झाली अशा सगळ्यांची चौकशी करून तपास करून या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या कारवाया करण्याचं काम तपास यंत्रणांच्या मार्फत सुरू आहे. भोंदू बाबा अशोक खरातचे जे सगळे काही कारनामे आहेत त्या प्रकरणामध्ये त्याला कडक शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकार योग्य ती पावले उचलते. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आमचा विश्वास कार्यकर्त्यांवर असतो आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर वाढलेला पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे. कुठल्या तरी एका कुटुंबाच्या, कुठल्या तरी एका घराण्याच्या जीवावर वाढलेला पक्ष हा भारतीय जनता पार्टी नाही. त्यामुळे आम्ही सातत्यानं कार्यकर्त्यांची प्रशिक्षणं, कार्यकर्त्यांना शिकवणं, कार्यकर्त्यांचं ऐकून घेणं, कार्यकर्त्यांची कामं करणं, जनतेच्या संपर्कात असणं अशा पद्धतीचे अभियान सातत्यानं राबवत असतो. कारण ही जनतेची पार्टी आहे, ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळेच इथं सर्वसामान्य बूथ प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, सर्वसामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. कारण आमचा कार्यकर्त्यांवर विश्वास आहे आणि कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणं हे आमच्या अभियानाचं एक स्वरूप आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका आहे रुपाली चाकणकर कळून अशी बीड येथे एसआयटीला तक्रार दाखल केली. या प्रकरणामध्ये या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. सुनेत्राताई पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या जीवाला असा काही धोका असेल, काही प्रकरणात कोणाकडनं केलं जातं तर निश्चितपणे राज्य सरकार त्याची दखल घेईल किंवा ही तक्रार खोडसाळपणाने दाखल केली आहे का याबद्दल देखील माहिती घेऊन योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल. या
नाही, संजय राऊतांना एवढंच सांगायचंय, ज्या दिवशी ऑपरेशन टायगर होईल त्या दिवशी तुम्हाला ते कळणार नाही. तुमचे 40 आमदार तुमच्या नाकाखालून गेले, तुमचं राज्य सरकार होतं, गृहमंत्री तुमचे होते, तुम्हाला ते लक्षात आलं नाही, कारण तुमच्या अहंकारापोटी लोक सोडून जात आहेत. उद्धवजी ठाकरे, उबाटा गट यांच्या अहंकारामुळं मागच्या वेळेला एकनाथजी शिंदे यांनी खरी शिवसेना कोण हे दाखवून दिलं. आता देखील तुम्ही ज्या पद्धतीने वागतायत, ज्या पद्धतीची मुजोरी उबाटा गटामध्ये संजय राऊतांकडनं केली जाते, त्यामुळे संजय राऊतांना कंटाळून उबाटा गटाचे अनेक लोक हे वेगवेगळ्या पक्षांमध्ये जात आहेत. त्यामुळं आपल्या पक्षामध्ये काय चाललंय याचा विचार करा. पत्रकारांना धमक्या देणं, संपादकांना धमक्या देणं ही संजय राऊतांची जुनी सवय आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केला होता. अनेक पत्रकारांवर गुन्हे दाखल केले. कोविडच्या काळामध्ये त्यांना अटक करण्याचं पाप देखील महाविकास आघाडी सरकारने केलं, कारण यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नकोय. संजय राऊत, तुम्ही अशा पद्धतीनं कोणाला काही धमक्या दिल्या तरी त्याचा काही फरक पडणार नाही. शोषण करून धर्मांतर करणाऱ्याला कडक शिक्षा द्या, जेणेकरून पुन्हा पण असे साहस करणार नाही. प्रवीण पवार यांचं महत्त्वाचं वाक्य आहे. निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये धर्मांतर विरोधी कायदा लागू केलाय. ज्या पद्धतीनं काही लोक जाणीवपूर्वक जबरदस्तीनं बळजबरीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतायत, अशांना कडक शिक्षा झाली पाहिजे. यासाठी राज्य सरकार देखील कायदा आणलेला आहे, प्रयत्न करतंय आणि प्रबोधन करून अशा पद्धतीचं धर्मांतर होणार नाही यासाठी देखील महत्त्वपूर्ण पावलं टाकण्याची गरज आहे. सर, महात्मा फुले यांच्या साहित्याबद्दल सरकारी अनास्थात 3 वर्षात एकही पुस्तक आलं नाही, याबद्दल मी माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो. महात्मा फुले यांचं साहित्य, महात्मा फुले यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे, यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या अभियानातनं प्रयत्न करत असते. खरंच अशा पद्धतीची अनास्था असेल तर निश्चितपणे चौकशी करून कारवाई होईल. खूप खूप धन्यवाद.